यांनीही व्यक्त केलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत आज केंद्रीय समितीच्या पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थावरती बैठक झाली। त्यात त्यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे। दोन भावांमध्ये फूट पडल्यामुळे परप्रांतीय नेते कंगना राणावत, किरीट सोमय्या यांची दादागिरी वाढली आहे, असं मनसे नेते संजय जामदार म्हणाले। महाराष्ट्रातल्या जनतेला जसं वाटतं की ठाकरे ब्रँड हा टिकावा महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्रामध्ये केवळ फक्त माननीय राजसाहेबांची किंवा ठाकरे बंधूंचीच, ठाकरे कुटुंबाचीच हे दादागिरी चालावी, म्हणजे राजकीयदृष्ट्या। आणि ज्या पद्धतीनं आपण इतर पाहिले असेल की लोक परप्रांतीय जे नेते लोक आहेत, मध्ये कंपोज असतील, कंगना राणावत असेल किंवा किरीट सोमय्यासारखे असतील, यांची दादागिरी जी वाढली गेलेली आहे, याला कारण काय तर दोन भावांमध्ये फूट पडलेली आहे। आणि हे दुर्दैवाने थांबावं असं महाराष्ट्रातल्या जनतेला वाटतं, आम्हाला देखील वाटतं। परंतु माननीय राजसाहेबांची शेवटी ती भूमिका आहे, आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत, ते त्यांना योग्य जो वाटेल तो निर्णय घेतील, त्याच्याशी आम्ही पाठीशी राहणार। मनसे ठाकरेंच्या शिवसेनेच्या युती संदर्भात कोणतेही भाष्य करू नका, अशा सूचना राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत। केंद्रीय समितीच्या बैठकीत राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना या सूचना दिल्या आहेत। दरम्यान केंद्रीय समितीच्या कामांचा सुद्धा राज ठाकरेंनी या बैठकीत आढावा घेतला। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलंय। आज सुद्धा संजय राऊत यांनी कदाचित या दोन लोकांमध्ये परस्पर फोन झालेही असतील किंवा उच्च पातळीवरती अशा पद्धतीचा संपर्क सुरूही असेल, असं एक सूचक वक्तव्य केलेलं होतं। अर्थात या संदर्भामध्ये काहीही बोलू नका, अशा सूचना राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या। पण असं असतानाच युतीबाबत आम्ही प्रस्ताव का द्यावा, असं मनसे नेते संदीप देशपांडेंनी विचारलंय। सकाळी 9 वाजता भोंगे वाजवणाऱ्यांनी प्रस्ताव द्यावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे। शिवसेना मनसे युतीबाबत अजून कोणतीही चर्चा नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं। काही ठिकाणी शिवसेना मनसे एकत्र आले ते चांगलं आहे, असं संदीप देशपांडे म्हणाले। कोण बोलतंय मला सांगा? रोज सकाळी 9 वाजता भोंगा कोण वाजवतंय? आम्ही वाजवतोय का ते वाजवतंय? जे भोंगा वाजवतात त्यांनी प्रस्ताव तयार करावा। नाही, प्रश्न असा आहे की जरी का तुमचं बोलणं होत असलं किंवा सकारात्मक असले तरी आमच्यामध्ये त्यांच्यामध्ये कुठलीही चर्चा चालू नाहीये। अत्यंत पक्षाचा नेता म्हणून जबाबदारीने मी तुम्हाला सांगतोय। मला असं वाटतं आपण पहिल्यांदा जर सन्माननीय राजसाहेबांचा जो महेश मांजरेकरांना पॉडकास्ट दिला होता तो जर बघितला तर राजसाहेबांना जे अपेक्षित होतं ते असं होतं की महाराष्ट्राच्या प्रश्नांवर सर्व मराठी माणसांनी एकत्र यावं। त्याप्रमाणे मराठी माणसं एकत्र येत आहेत, आनंद आहे। तर दुसरीकडे शिवसेना मनसे युतीबाबत फोन झालेही असतील, असं म्हटलंय संजय राऊत यांनी। फळं दिसतील, प्रक्रिया सुरू झाली आहे, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय। आम्ही सकारात्मक आहोत म्हणून कार्यकर्ते एकत्र आहेत, असंही ते म्हणाले। राज ठाकरे, उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत म्हणून कार्यकर्ते एकत्र आहेत, असं विधान संजय राऊत यांनी केलंय। जाहीरपणे तर आता मी 10 मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतोय किंवा 10 मिनिटांनी मी उद्धव ठाकरेंना फोन करतोय असं काय सोशल मीडियावर सांगून तर कोणी एकमेकांना फोन करत नाही। काय सांगावं, फोन झाले सुद्धा असतील। तेच विचारायचं, फोन झाले पण काय तुम्हाला बघा, मी वारंवार म्हणतो तुम्हाला फळ दिसल्याची कारण आहे ना, ज्याला तुम्ही फ्रुटफुल टॉक म्हणता, बरं का? तुम्हाला फळ दिसेल ना, तुम्हाला फळ झाडावरती यायला आधी बी लावावं लागतं, मग पाणी घालावं लागतं, मग रोपटं वाढवावं लागतं, मग फांद्या येतात, अशा अनेक प्रक्रियातून फळ येतं। त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की काही दिवसांनी तुम्ही म्हणाल खूपच झाडाला फळं आली आहे, तर एवढी लवकर फळं आली कशी? मग आम्ही सकारात्मक आहोत म्हणून खाली कार्यकर्त्यांचं मनोमिलन सुरू आहे ना। तुम्ही एक समजून कसं घेत नाही? आपण फार मोठे पत्रकार आहात सगळे लोक, आपल्याला महाराष्ट्राचं राजकारण चांगलं माहिती आहे। नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळेच कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलेलं आहे। आम्ही सकारात्मक आहोत, माननीय राज ठाकरे सकारात्मक आहेत, त्यांचे सहकारी सकारात्मक आहेत, माननीय उद्धव ठाकरे साहेब सकारात्मक आहेत। आम्ही त्यांचे सगळे सहकारी या विषयावर अत्यंत सकारात्मक असल्यामुळे त्याचा परिणाम जमिनीवरच्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यात झाला असेल। अमित ठाकरे यांना मी त्यांच्या जन्मापासून पाहिलेलं आहे।
गोड मुलगा आहे. जसा आमचा आदित्य आहे तसा अमित आहे आणि त्याची विधानही फार गोड आहे. त्याच्या मनामध्ये जी भावना आहे त्या भावनेचं मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो आणि फार छान ते त्यांची हल्ली विधानं फार चांगली आहेत. आदित्यचं भूमिका फार उत्तम आहे. आता तुम्हाला मनोमिलन म्हणजे अजून काय मनोमिलन हवं आहे? मग होईल ना. मी कॅफेमध्ये नाही, मी घरी जाईन. आमच्यासाठी ते कॅफे नाही आहे, आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना. दोन भाऊ एकत्र आले तर इतर कोणाची गरजच लागणार नाही, असं ठाकरेंच्या शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी याबद्दल म्हटलंय. राजगड कार्यालयाचं नूतनीकरण आज झालेलं आहे. त्यानिमित्त आम्ही नवचंड याग, सत्यनारायण पूजन, वास्तुपूजन आम्ही ठेवलेलं होतं आणि आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही आग्रहाचं आमंत्रण केलं होतं की तुम्ही ह्या प्रसादासाठी, जेवणासाठी तुम्ही यावं. खरोखर जर हिंदुत्व अधिक ठाकरे बरोबर महाराष्ट्र हे जर समीकरण जर घडलं तर तळागाळापर्यंत 100% हा ठाकरे ब्रँड चालणार आहे. शिवसेनेमधूनच वेगळे झालेले मनसे म्हणजे आम्ही दोघं भाऊ आहे आणि ते कधी एकत्र येऊ शकतात आणि काही चमत्कार घडू शकतो. आज मनसेचा कार्यालयाचं वर्धापनाचं उद्घाटन आहे, त्यासाठी आम्ही आलेलो आहे. संपूर्ण शिवसेना इथं उपस्थित आहे आणि होऊ शकतं भविष्यामध्ये काही चांगलं घडू शकतं. वरिष्ठ नेते आता बऱ्याच दिवसापासून बोलत आहेत, 2 महिने झाले त्यांच्यामध्ये चर्चा चाललेली आहे आणि आम्ही संजय राऊत साहेबांना विचारलं की याच्यात काय घडणार आहे, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की काहीतरी चांगलं घडणार आहे. जे महाराष्ट्राच्या राजकारणात जो बट्ट्याबोळ केलेला आहे तो जर महाराष्ट्राला योग्य दिशा द्यायची असेल आणि कडवट हिंदुत्वाला न्याय द्यायचा असेल तर सन्माननीय राजसाहेब व उद्धव साहेबांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे. आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आजपर्यंत आणि इथून पुढेही उद्धव साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लढतोय आणि आमच्या लढाईला जर पाठबळ आणि आशीर्वाद साहेब तुमचा असावा आणि म्हणून आम्ही तुम्हाला कडवट शिवसैनिक म्हणून विनंती करतो की साहेब, उद्धव साहेब, राजसाहेब तुम्ही एकत्र बसा व महाराष्ट्राला गोड अशी बातमी द्या व हिंदुत्वाला न्याय द्या, आम्हाला निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय द्या. तर ही मतं होती मनसैनिक आणि त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची. तसंच दोन भाऊ एकत्र आले तर इतर कोणाची गरजच पडणार नाही, असं ठाकरेंच्या शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनीही म्हटलंय. मला असं वाटतंय की हे बघा, तिकडून राजसाहेबांनी भाजपचा हात सोडला की इकडे यांना कोणाचा हात धरायची गरज पडणार नाही. 2 भाऊ पुरेसे असतील. जर 2 भावांनी एकमेकांच्या हातात हात घातले तर इतर कुठले हात हातात घ्यायची गरजच पडणार नाही. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीच्या या चर्चांवर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना आणि मनसे एकत्र येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करतो, असं ते म्हणाले. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि धर्मांध जातीवादी भाजपला दूर ठेवण्यासाठी यासाठी हे लोक एकत्र येत असतील तर त्यांचं खूप स्वागत आहे. या महाराष्ट्राला जाती धर्माच्या नावावर ज्या पद्धतीने मंत्री, संविधानिक पदावर बसलेले लोक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा परिस्थितीत भाजपला घालवणं हे सर्वांनी मिळून करण्याचं एक महत्वाचं काम आहे, जे छत्रपती शिवरायांच्या चरणी जे आहे ती एक फार मोठी भेट ठरेल. छत्रपती शिवाजी महाराज, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे, तो विचार रोज पायदळी तुडला जात आहे आणि हा विचार वाचवण्यासाठी जर एकत्र येत असेल तर काँग्रेस त्याचं स्वागत करेल.